खायला अतिशय उत्तम लागणारे, चवीला अगदी छान लागणारे असे मूग डाळ भजी. हे मुगाची भजी किंवा मूग डाळ भजी म्हणू शकतो. बघा, आतपर्यंत मस्त पचलेले आहेत आणि अगदी कमी तेलामध्ये, की जे तेल कमी शोषतात अशा तेलामध्ये हे आपण भजी बघणार आहोत. नमस्कार, मी भाग्यश्री, भाग्यस लाईफस्टाईलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, इथं बघा मी हिरवे मूग घेतलेले आहेत. तुम्ही हिरवे मूग आदले असतात ते भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी निथळून झाकून ठेवले की त्याला छान मोड येतात. हे घरीच मोड आणलेले आहेत. हिरवे मूग मी जवळजवळ एक मोठा बाऊल घेतला आहे. त्याच्यानंतर लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे, मिरच्या घेतल्या, कोथिंबीर, हळद आणि मीठ. त्यानंतर ते तळण्यासाठी तेल घेतलं आहे आणि लागलं तर पाणी. सुरुवातीला काय करायचं आहे, हे मोड आलेले जे मूग आहेत ते स्वच्छ 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला चाळणीमध्ये हे निथळून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, ओले मूग असतात त्यामुळे त्याच्यात ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा भजी करतो तर ते जे पीठ करणार आहे ते पातळ होऊ नये, की त्यासाठी आपण ते निथळून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित मूग धुवून मी निथळून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे हिरवे मूग आहेत ते मोड आलेले ते काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या मी 2 घेतलेल्या आहेत आणि मधून त्या तोडून घेतल्यात, म्हणजे त्याचे तुकडे घेतले. त्यानंतर खूप सारी कोथिंबीरची चव ह्याच्या भज्यामध्ये खूप छान येते. त्यानंतर बघा मी आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि काय झालं आहे, भांडं मिक्सरचं लहान असल्यामुळे एका वेळी सगळे मूग बसणार नाहीत. त्यामुळे मी 2 प्रपोर्शनेटमध्ये ते करणार आहेत. पहिल्या प्रपोर्शनेटमध्ये बघा मी बारीक असं केलेलं आहे, पण एकदम बारीक करायचं नाही. रवाळ असं आपल्याला मिक्सरमधून हे दळून घ्यायचं आहे. जे मूग आहेत हे मी दळून घ्यायचे आहेत. त्यानंतर राहिलेले पुन्हा मी मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या क्रश करून घ्यायचे आहेत. हे बघा मी इथं क्रश केलेले आहेत. आता आपण पहिलं जे मिश्रण होतं त्यात आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट मिक्स होती. त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये घालायचं ते म्हणजे मीठ आणि हळद. कधी कधी काय होतं, घरात मोड आलेले मूग असतात की भाजी केल्यानंतर उरतात. अशा वेळी मुगाची पुन्हा भाजी करायचा कंटाळा येतो किंवा पुन्हा डबल भाजी खाऊ वाटत नाही. तर अशा वेळी भजी करून घ्या. लहान मुलं पण खूप आवडीने खातात. त्यामध्ये बघा मी हळद घातलेली आहे, मीठ घातलेली आहे आणि पाण्याची गरजच पडत नाही, कारण हिरवे मूग असतात, मुगामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. बघा, छोटे छोटे भजी करायचे तर आपण हे करून घेऊया. आता भजी पाणी गरजच पडलेली नाही, फक्त आपण हिरवे मूग धुण्यासाठी तेवढं आपण पाण्याचा वापर केला. इथं बघा गॅस पेटून घेतला. गॅस पेटून नंतर आपण कढई गरम करून घेतोय. कढई गरम केल्यानंतर मी 1 वाटी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला छोटे छोटे असे भजी सोडायचे. तुम्ही हाताने म्हणजे हाताचा वापर करून, बोटांचा वापर करून भजी छोटे छोटे सोडू शकता किंवा तुम्ही डिरेक्टली चमच्याने सोडू शकता, हे तुमच्यावरती आहे. त्यानंतर गॅस मिडियम आचेवरती ठेवायचा आहे. पूर्ण एका साईडने भजी पूर्ण पचून द्यायची आणि त्याच्यानंतर पलटायचं आहे. सारखं सारखं चमच्यानी ह्या भज्यांना ढवळायची गरज नसते. व्यवस्थित भजी आतपर्यंत पचून दिल्यानंतर दुसरी साईड आपल्याला तळून घ्यायची आहे. खूप छान हे भजी लागतात, प्लस हेल्दी आहेत. मूग तर तुम्हाला त्याचे फायदे तर मुगाचे नक्कीच माहीत आहेत. लहान मुलं मुगाची भाजी सहसा खायला नको म्हणतात, पण असं जर काही आपण वेगळ्या पद्धतीने जर त्यांना दिलं तर मुलं खूप आवडीने खातात. आणि हे संध्याकाळी समजा टी टाईमच्या टायमाला पण तुम्ही मुगाची भाजी आणि असं चहा हे खाऊ शकतात. खूप छान भजी लागतात, अप्रतिम भजी होतात, कुरकुरीत होतात. इथं कुठंही मी खायच्या सोड्याचा वापर केलेला नाही, त्यामुळं तेल खूप कमी लागतं. मैत्रिणींनो, नक्की भजी करून बघा, तुम्हाला सगळ्यांना भजी नक्की आवडणार आहेत. तर बघा, दोन्ही साईडने व्यवस्थित मी मंद आचेवरती भजी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या निथळून घ्यायचे आहेत. पूर्ण ते निथळून घ्यायचं आहे. मेन म्हणजे ह्याच्यामध्ये सोडा नसल्यामुळे भजी असं तेलकट राहतच नाहीत, व्यवस्थित कुरकुरीत होतात. पूर्ण ते निथळल्यानंतर आपण एक प्लेट घेणार आहोत आणि प्लेटमध्ये पेपर खाली ठेवून त्याच्यावरती आपण भजी ठेवणार आहोत. भजी काढून घेतोय. वाह, मस्त कलर आलेला आहे आणि आतपर्यंत हे भजी तळलेले आहेत. असाच मी राहिलेला जो घाणा होता तो पण तळून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुगाची भजी बघितली. ह्याचप्रमाणे तुम्ही मूग डाळ भिजवूनही भजी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.